जाईल फक्त एकच मॅच बाकी आहे. यानंतर होणार आहे ते निंबू सरबत आणि उद्या तुम्हाला जागा देणार आहोत आम्ही 10x10च्या खोलीमध्ये. चला या लवकर. चला नागेश भाऊ झाले, नागेश भाऊ झाले. जागा पाहिजे, अंपायर जीत पाहिजे. चला लवकर. आणि विठ्ठल अंपायरशिप करेल. दोघे डिस्कशन करून घ्या. वेळे अभावी किती ओव्हरचा मॅच खेळवायचा आहे? 5 खेळवायचा की 6 खेळवायचा? वेळे अभावी बघा बघा किती ओव्हरचा मॅच खेळवायचा ते. चला लवकर पार खेळ. या ठिकाणी फिल्डिंगचा सर्व सेटअप झालेला आहे. अंपायर तयार आहेत, विकेटही तयार आहे. तयार नाही आहेत ते फक्त बॅट्समॅन. चला लवकरात लवकर पार खेळ. चला पवन भाऊ, कमीवरचा सामना होणार मग. पवन भाऊ नोंद घ्यावी लवकरात लवकर, लवकरात लवकर. योग्य आहे तुमचं, पण कंटिन्यू मॅच खेळताय तुम्ही, बरोबर आहे, समजतो आम्ही. परंतु भाऊ बॉल नाही दिसणार ना मग आम्हाला. शेजाद भैया 5 ओव्हरचा होणार का 6? बघून घ्या. 5 ओव्हरचा करून घ्या. पाच ओव्हर घ्यायचे की 6 ओव्हर घ्यायचे ते तुम्ही बघा. आपली सेकंड बॅटिंग आहे. 5 ओव्हरचा मॅच या ठिकाणी खेळवला जातो. तो मॅच 5 ओव्हरचा आणि 5 ओव्हर मध्ये एका ओव्हरचाच पॉवर प्ले ठेवा असं मला वाटते. शेजात भैया 2चा ठेवायचा का? चालते, हरकत नाही. तुम्ही म्हणसाल ते तुम्ही अंपायर आहात. 4 बॉलर, पहिल्याला 2, पहिल्या कोणालाही 2, कोणीही 2 ओव्हर टाकू शकते. 4 बॉलर 5 ओव्हर करणार आहेत. बॅट्समन नेम आहेत ते पवन आणि संदीप. या ठिकाणी दोन्ही आयकॉन खेळाडू. पवनने मगा मारलेच ते 13 बॉल मध्ये 52 धावा आणि एकूण खेळतोय तो शरद नावाचा तुफान. आणि या ठिकाणी जबरदस्त आयकॉन वर्सेस आयकॉन, चांगला बॅटल या ठिकाणी बघायला मिळणार आपल्याला. पण या ठिकाणी डिसिजन डेड बॉल आहे का? पायपाला लागून आला बॉल, 2 धावा. रोलरला लागला तो बॉल, 2 धावा, एक्स्ट्रा 2 धावा. आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे. पॉईंटच्या दिशेने जातोय आकाशकडे. आकाशने केलाय तो थ्रो.
जबरदस्त अशी गोलंदाजी देव. अरे यार आणि या ठिकाणी वेदांत भारी पडेल ही कॅच. 63 नंबरचा सूर्यकुमार. बघूया किती इच्छात मागात पडते ती कॅच. आणि पवन क्या बात आहे, जबरदस्त असा यॉर्कर देव. परंतु दोन धावा या ठिकाणी. जबरदस्त असा यॉर्कर मारला होता, परंतु विकेट किपरने मिस केलाय तो बॉल. आणि बॉल जातोय तो आरक्षण क्षेत्रामध्ये. बॅट्समॅनला आहे तिकडे 2 रनांचं आरक्षण. बघूया पवन. आणि या ठिकाणी नो बॉल लाईन टच, नो बॉल. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. कॅप्टन अथर्व कळम, तुम्ही थोडे मागे व्हा. या ठिकाणी फ्री हिट राहणारच. आणि तुम्ही दोन्ही रेडिओ सिस्टीम आहात मान्य आहे, परंतु नो बॉल साठी या ठिकाणी रेफर चालणार नाही. जबरदस्त असा डिसिजन. शेजाद खान फ्री हिट. पवन साठी फ्री हिट कंटिन्यू असेल तो फ्री हिट, कारण दिशाहीन चेंडू वाईड बॉल. देव टाकेल तो पवनला फ्री हिट. मॅन ऑफ द मॅच होता पवन. जबरदस्त असा यॉर्कर शोधून काढण्याचा प्रयत्न, परंतु असफल झालाय तो. जबरदस्त गोलंदाज आहे तो देव. आणि 1 ओव्हर नंतर धाव संख्या जाते ती 8 धावा. सर जडेजा टी-शर्ट नंबर 8 धावा. आणि या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, आणि बॉल जातोय तो सीमारेषेकडे, परंतु वेदांत पडतोय तो. आणि बॉल रॉकेट थ्रो करण्यापूर्वी 2 धावा या ठिकाणी बॅटिंगच्या खात्यामध्ये. आणि या ठिकाणी 3 धावा. सौरभचा दुसरा बॉल. जबरदस्त असा बॉल. काय ऐकून ऐकतो, क्या बात आहे. आकाशच्या हातामध्ये येतोय ते पवनची कॅच, आणि पवन जातोय तो वापस. या ठिकाणी सौरभ जरी. जबरदस्त गोलंदाजी सौरभ जरी. पवन गेलाय तो परत. जबरदस्त कॅच या ठिकाणी. आकाश पुरस्कार, गणेश पुरस्कारचे भाऊ.
2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ते 14 धावा. 6 धावांचं शतक आलंय ते. आणि प्रथम गोलंदाजी करणारा बॉलर येतो तो देव. टीम साठी तिसरा ओव्हर घेऊन 14 धावा. टोलवलेला आहे तो 6 रनसाठी. उंच तिथं सौरभ जरिया चांगला एफर्ट परंतु नाकामयाब. आणि देव लूट याला येतोय तो पहिला षटकार. जबरदस्त असा कव्हरच्या दिशेने मारला तो टायमिंग शॉट, स्टायलिश शॉट. जबरदस्त बॅटिंग. चांगल्या प्रकारे डिफेन्स केला तो. पॉइंटच्या दिशेने जातोय ते एकदा. आकाश येतो तिथं फिल्डर. शाबास शाबास शाबास. अशीच मेहनत करतोय तो आकाश. अंदर बार. कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स कमॉन. चालते बाबू, एक्स्ट्रा नाही पाहिजे असे शब्द द्या सर्व कळमचे. रस्सा जबरदस्त असा बॉल. आणि चांगले विकेट किपरिंग या ठिकाणी. फुटबॉलचा एफर्ट या ठिकाणी चांगल्या प्रकारे. गोल टप्प्याचा बॉल. अक्का जातोय तो बॉलवर आणि मिस फील्ड होते. 4 धावा. या ठिकाणी बॉलवर गेलाय तो आकाश परंतु मिस फील्ड झाली. 4 धावा. एक्स्ट्रा धाव तुम्ही देताय, मिस फील्ड तुम्ही करताय. समोरचा संघ आहे तो जबरदस्त गोलंदाजी पार के. या ठिकाणी आकाश कडून चांगला फिल्डर आहे तो परंतु या ठिकाणी थोडं विकेट या ठिकाणी थोडं ग्राउंडला डबल असल्यामुळे. आणि या ठिकाणी चांगला टोलवलेला आहे तो चौकार. बॉल जातो सीमा पार. बॉल जातोय तो चौकार. पुन्हा एकदा तुम्ही tenniscricket.in ला चेक करू शकता. काही हरकत नाही. सर्व डिसिजन जे आहेत ते सर्व दोघांच्याही संघामध्ये या ठिकाणी जातील. आणि बॉल आहे तो नो. आणि अंपायर फ्रीट आहे का. या ठिकाणी बॉल फ्री हिट राहणार तो पुढचा बॉल. चांगल्या प्रकारे फटकेबाजी करतोय तो खेळाडू. आणि जबरदस्त असा फटका खाल्लाय तो. कव्हरच्या दिशेने जातोय तो बॉल. जबरदस्त असा षटकार. फटक्या मागे फटके खातोय तो. आणि आता कळम या ठिकाणी होते गरम. अरे या ठिकाणी मला माझा मित्र दिसलाय तो हर्षल.
तो हर्षलच आहे का? कळमनी त्याला जागा दिली हर्षलला. 3 ओव्हर नंतर धावसंख्या जाते ते 37 धावा आणि बॉलिंग साठी येतो तो फानूस. या ठिकाणी अजित लोध फुल पिच क्रिकेटचा हा बादशाह कृष्णा सातपुतेला वाडेगाव मध्ये खेळायला आणणारा अजित लोध नाईटचे टुर्नामेंट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर चषक या ठिकाणी आयोजित केलं होतं. अजित लोध आणि आता खेळतात ते छत्रपती प्रीमियर लीग मध्ये. बॉलिंग साठी येतात अजित आणि या ठिकाणी चांगला बाउन्स झाला, टिका बाउन्स, परंतु वाईड बॉल. या ठिकाणी खूप हाईट झाली आणि चांगल्या प्रकारची फिल्डिंग या ठिकाणी देवलोत कडून पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे पळवलं आणि परंतु बॉल जातो हर्षलकडे आणि हर्षलकडे बॉल गेल्यावर अथर्व कळमच्या चेहऱ्यावर येते ते स्माइल. आणि या ठिकाणी अंपायरवर दबाव देऊ नका, अंपायरवर कुठल्याही प्रकारचा दबाव नका टाकू, कारण अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. जबरदस्त असं डिस्कशन अंपायरचं, कुठल्याही प्रकारचा डिसिजन त्या ठिकाणी फेअर डिसिजन आलेला आहे ते विकेट. महाराणा वीर महाराणाचे कॅप्टन आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कॅच घेतली असते तर नक्की विकेट असते. चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे तो अजित, फानस नावाने ओळखला जाणारा. टॉस साठी कॅप्टन असतो अथर्व आणि मॅच चालवण्यासाठी कॅप्टन असतो तो अजित. आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचा असतो प्रयत्न आणि या ठिकाणी आरामात झाला तो रनआउट. चांगला कमबॅक दिसतोय तो अजित लोध. तो जो बॅट्समन होता नागेश बोस आले, आताचा जो बॅट्समन होता त्याचा पॅन्ट नाईट पॅन्ट आहे का गार्गो आहे ते एक वेळा चेक करा. त्याला पेनल्टी द्यायची आहे. लोअर टी शर्ट शूज कंपल्सरी आहे. बघा, कपडा चेक करा, चांगल्या ठिकाणी कपडा पकडा आणि चेक करा. पॉइंटच्या दिशेने पकडू नका. लाला या ठिकाणी आलेला आहे तो लाला आणि नागेश चेक करतोय तो लोअर आहे का, लोअर आहे का तो, यस लोअर आहे तो, गार्गो नाही आहे. ते सर्व नियमामध्ये खेळतायत तर पार केला आणि वीर महाराणा जबरदस्त असे दोन्ही संघ दक्षिण मध्ये होते तो मॅच. वाडेगाव संघात आणि या ठिकाणी व्हाईट बॉल साठी रेफर केलाय तो पारखेड संघाने. लवकर लवकर चेक करा. अंपायर आधी या ठिकाणी पवन भाऊ गायकवाड.
आणि या ठिकाणी दिशाहीन चेंडू वाईट बॉल जातोय तो वाईट बॉल स्टंपच्या पूर्ण मागून गेलाय तो वाईट बॉल स्टंपच्या थोडा वरून गेला असता 75% जर गेला असता तर तो बॉल आहे परंतु हा 75% बाहेर होता त्यामुळे वाईट बॉल आणि या ठिकाणी चांगला मिड विकेटच्या क्षेत्राकडे येतोय तो बॉल आणि अथर्व कलम या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंग रॉक पॅट थ्रो MS धोनीचा प्लॅन आणि बॅकअप करतोय त्याला हर्षल तुझ्या बॉलला बॅकअप करतोय काय वाटतंय अथर्व तुला या ठिकाणी जबरदस्त असा थ्रो करा अशी अजित लोर यांची मागणी ठीक आहे रिलॅक्स होते एक रन काढला की 2 रन काढले आता अंपायर 44 धावा 44 धावा बलदेव भाऊ काकाळे या ठिकाणी आलेले आहेत रवी भाऊ इंगळे यांच्यातर्फे त्यांचं हार घेऊन स्वागत करावं आणि या ठिकाणी सेन्सर लावण्याची गोष्ट आम्ही केली होती बॅटला तर ते म्हणत होते आता जातो आम्ही घरी रवी भाऊ म्हणले काही विषय नाही या तुम्ही आरामात जा ते परत आले आता दिशाहीन चेंडू वाईड बॉल बॉलर नेम आहे पूरब आणि रवी भाऊ इंगळे यांच्या भावाचं लग्न या ठिकाणी आहे 1 तारीखला सर्वजण आग्रहाचे निमंत्रण सर्व टीमांना देण्याचे या ठिकाणी इजिले आहे आज या ठिकाणी कपडा घेतलेला रवी भाऊ इंगळेचा भावाच्या लग्नाचा आणि रवी भाऊ इंगळेला घेतलेला तो जीन्स पॅन्ट 350 रुपयाचा आणि 200 रुपयाची टी शर्ट असं 550 रुपयामध्ये रवीला खुश केला आहे आणि पुन्हा एकदा जबरदस्त असा वाईड यॉर्कर टाकतोय तो पूरब बाहर रोको सिर्फ पीछे जबरदस्त या ठिकाणी आणि या ठिकाणी पुन्हा होतोय ते मिसफील्ड आकाश करतोय मिसफील्ड आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फिल्डर आहे तो आकाश परंतु यार थोडी मिसफील्ड होत आहे अंडर प्रेशर मॅच आहे क्वार्टर फायनलचा हा मॅच आहे होते हरकत नाही दिशाहीन चेंडू वाईड बॉल वाइट प्लस 2 धावा हुआ क्या बात है पूरब लाला को भेज दिया परत या ठिकाणी चांगला यॉर्कर देव लोट यांचे भाऊ आहेत ते पूरब लोट अजित लोट ब्रदर्स टीम या ठिकाणी लोट फॅमिली करतोय ते एका टीम मध्ये 3-3 54 धावा झालेल्या
काशी भाऊ इंगळे मित्र परिवार पूर्ण भटवाडी रोडवर जाऊन चेअर घेऊन बसून राहा. कारण भाऊ तुषार येतोय भाऊ बॅटिंगला. लंबे लंबे फटके मारतोय तो तुषार. आणि आपल्याला या ठिकाणी बॉल या ठिकाणी जमा करायचा. तुम्ही रोडवर खुर्ची टाकून बसा आणि तेवढे बॉल घेऊन या. नाश्त्याची सोय केलेली आहे, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. या ठिकाणी रसवंतीला ऑर्डर दिलेली आहे. लंबे लंबे षटकार मारतोय तो तुषार. जबरदस्त खेळतोय तो तुषार. आणि थानोस भाऊ एवढा मोठा माणूस तुम्हाला सांगत आहे आणि तुमची खुर्ची आणखी हल्लेली नाही आहे. हो तरी जा हो भटवाडी वाटेला बसा. विनय भाऊ आणि गणेश भाऊ आता काही टेन्शन नाही आम्हाला. आता नाश्ता उकला तुमचा. आता विनयला आणि गणेशला मिळणार तो नाश्ता. आणि नाश्त्याचा आवाज ऐकूनच ते रोडवर गेले. कारण ते नाश्त्याचे आशिक आहेत, चाय लवर आहेत ते. अरे बापा रे, आता तो तुमचाही नाश्ता उकला. या ठिकाणी दोन्ही नाश्ते या ठिकाणी आशी इंगळे डायरेक्ट कंपाऊंड मध्ये जाऊन बसले भाऊ. पहा भाऊ सौरभ आपला हे तुषार भाऊ. बघा भाऊ तुमची बॅटिंगची दहशत. या ठिकाणी सर्व कमिटी कंपाऊंड मध्ये जाऊन बसलेले आहे. लंबे लंबे षटकार मारण्यासाठी ओळखला जातो तो तुषार. 30 बॉल मध्ये काढायचे ते 65 धावा. बॅटिंग करते तो थानोस आणि त्याच्या सोबत आहे तुषार आयकॉन. जबरदस्त आयकॉन. अमरावती जिल्हा पुरा हादरून काढणारा आयकॉन. कृष्णा सातपुते सोबत बॅटिंग करून मोठा झालेला आयकॉन तुषार. बॉलिंग करतोय तो विनय. जबरदस्त गोलंदाज आणि जबरदस्त फलंदाज आहे समोर अजित लोध. थानस खूप चांगला बॅटर आहे. अजित लोध आणि तुषार. आणि या ठिकाणी जबरदस्त असा बॉल. रनआउटचा प्रयत्न पर्यंत नाकामी आहात. या ठिकाणी बहुत चांगला बॉल टाकतोय तो चांगल्या विनय. जबरदस्त गोलंदाज आणि आता आहे जबरदस्त बॅटल विनय वर्सेस तुषार. फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जाणारा तुषार. बघूया विनयच्या बॉलला तोडफोड करतोय काय. मॅच जिंकावी लागेल तर तुषार. आणि या ठिकाणी अपील केलेलं आहे आणि या ठिकाणी अंपायर वर दबाव नाही. सर्वांना माहिती आहे तुषारची विकेट खूप इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी टोलवलेला आहे भटवाडी रोडच्या उस पार. लांबचा षटकार. आशु भाऊ इंगळे तिथे हजर आहेत आणि या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे. बॉल फेकतोय तो आशु इंगळे आणि काशी इंगळे पण आहे. नाश्त्यामध्ये थोडा हिस्सा पडलेला आहे इंगळे फॅमिली मध्ये. आणि 2 शिकारा या ठिकाणी बसलेल्या आहेत विनय आणि गणेश. आणि तुमच्यासाठी सांगितलेले आहेत ते कच्चे भजे. टेन्शन नका घेऊ. जबरदस्त असा यारकर. क्या बात है विनय. जबरदस्त डेरिंग बाज असा गोलंदाज विनय. तुषार असो की थानोस असो चढून बॉल टाकतोय तो विनय. आणि या ठिकाणी एक बायच्या स्वरूपात येतोय तो 1 पर्यंत विनय टाकतोय तो अप्रतिम गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाज आहे तो विनय.
कच्ची भाजी भेटतात ना. आणि या ठिकाणी अप्रतिम षटकार, लांब लचका आहे तो षटकार, खूप महागडे षटक गेले ते. 16 ओव्हर 16 धावा झाल्या या ठिकाणी. 6 बॉल मध्ये 16 धावा. अप्रतिम फलंदाजी केली ते तुषारने. आणि या ठिकाणी जीत लोट मिस करतोय तो बॉल. आणि या ठिकाणी आला तो पवन, जबरदस्त हा गोलंदाज. आणि या ठिकाणी कट शॉट लागलेला आहे तो पवन. अजित लोट सिंगल रन घेऊन या ठिकाणी स्ट्राईकचा भार सांभाळतोय तो तुषार गायकवाड. 2 षटकार या ठिकाणी तुषारच्या बॅट मधून आले आहेत. आणि बघूया पवन समोर काय स्ट्रॅटर्जी असेल ते तुषारची. जबरदस्त असा खोदून काढलाय तो पवन. जबरदस्त बॉलर आहे तो पवन. आणि तुषारची बॅट आहे खामोश. पवन विरुद्ध फटकेबाजी करणं खूप मोठा प्रसंग आहे तो. आणि अजित लोट खांद्यावर घेतोय जबाबदारी. बघूया पवनच्या विरुद्ध कोण करेल फटकेबाजी. वेट फॉर सेकंड बॉल. आणि या ठिकाणी विकेट होतोय तो अजित लोट. आणि नाराज आहे थोडा, परंतु या ठिकाणी अंपायर डिसिजन. या ठिकाणी विकेट झालाय तो अजित. विकेट झालाय. आणि पवनचा जबरदस्त बॉल या ठिकाणी. सौरभ, अजितच्या विकेट नंतर आला तो सौरभ जरी. ऐकॉन खेळाडू सौरभ आणि तुषार. बघूया त्या काय करताय आपल्या संघासाठी. वीर महाराणा वाडेगाव. पवन असते उत्कृष्ट गोलंदाज आहे तो पवन. आणि खेळतोय तो तुषार आणि सौरभ. जबरदस्त अशी बॅटिंग लाईनअप त्या वीर महाराणाकडे.
आणि या ठिकाणी वाईड +2 धावा येतात त्या वीर महाराणा संघामध्ये. वाईड +2 धावा. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जोरात बॉल टाकलाय तो सौरभला. सौरभ जरी डिफेंड करून टाकलाय तो सिंगल धावासाठी. आणि तुषार जवळ जेवढी स्ट्राईक राहील तेवढं वीर महाराणाचा फायदा या ठिकाणी आपल्याला दिसेल. आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या जाते ते 22 धावा. आणि या ठिकाणी आलाय तो बॉलर आलाय तो आकाश. जबरदस्त गोलंदाजी या पारखेडे संघाकडे. आणि सौरभ जरी ऐकून जबरदस्त बॅटर आणि बीट करतोय तो आकाश सौरभला. अंपायर थोडी बारीकीने बघत आहेत. या ठिकाणी शेजात कार आणि विठ्ठल. आणि या ठिकाणी वर गेलेला आहे बॉल. डोक्यावर बॉल गेलेला आहे. उभा झालेला आहे आणि पवनला मिळते ते कॅच. आणि पवन ह्या सौरभ परत तो परत. या ठिकाणी आकाश चांगला जबरदस्त असा शॉट लेगच्या दिशेने बॉल टाकला होता. आणि तो या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी असफलता झाली. आणि बॉलरला मिळते ते सफलता. सौरभ जातोय तो परत आणि आता येतोय तो आकाश पळसकर. मॅन फ्रॉम वाडेगाव. जबरदस्त फटकेबाजी मागच्या मॅच मध्ये केली होती. आयकॉन खेळाडू आहे आकाश पळसकर. वाडेगावचा आयकॉन. आम्हाला पूर्वी खेळताना दिसतोय खूप वेळा. चोरून ते अमानतपूरच्या टीम मध्ये खेळण्यासाठी. आणि आलाय तो आकाश पळसकर. मॅन फ्रॉम वाडेगाव. जबरदस्त फलंदाज. मागच्या मॅच मध्ये 11 बॉल मध्ये 20 धावा केल्या होत्या. 3 षटकार मारले होते. आणि या ठिकाणी तसाच बॅटिंगची आवश्यकता आहे त्या आकाशला. आणि या ठिकाणी थोडं सेलिब्रेशन करताना एका प्लेअरच्या डोक्याला थोडा हात लागल्यामुळे थोडं पाणी मारतोय तो डोळ्यावर. चांगले चित्र नाही आहे ते. लवकरच तो बरा होईल. विनायच्या डोळ्याला थोडा लागलेला आहे. आणि थोडा वेळेचं भान पण ठेवा कारण त्यांनाही बॉल दिसला पाहिजे. आणि या ठिकाणी चांगला कटआउट करण्याचा प्रयत्न परंतु नाकामयाब होतोय तो विकेट किपर. आणि बॅटिंगला आलाय तो आकाश. आता स्ट्राईक वर असेल तो तुषार. आकाश समोर असेल तो तुषार. आणि तुषार आणि आकाश जिथपर्यंत आहेत तिथपर्यंत या मॅच मध्ये जीव आहे.
आणि विकेट वरून धावताना थोडं लक्षात धावा. आणि जबरदस्त असा यॉर्कर, समजला नाही तो तुषारला, आकाश करेल आता सामना. आणि या ठिकाणी उंच उडावलेला स्पेअरलेगच्या दिशेने जातोय तो. बिल्डिंग काय ते खाली आणि मॅच फील्ड होत या ठिकाणी. कॅच सुटला का मॅच सुटला बघूया अवघ्या 10 मिनिटात. दिसेलच आपल्याला काय दृश्य होईल. त्या आकाशची कॅच काय मागणी पडेल ते बघूया. या ठिकाणी आकाश पुरस्कार मॅन फ्रॉम वाडेगाव. वाडेगावचा आयकॉन छत्रपती 11 मध्ये खेळतोय तो, परंतु यावेळेस अजित भैया लोटच्या टीम कडे खेळतोय. अजित भैयांनी त्याला खूप फोर्स केला आणि या ठिकाणी आज आकाशची आवश्यकता. जबरदस्त बघूया तुषार, जिथपर्यंत तुषार आहे पर्यंत मॅच मध्ये जान आहे. आणि या ठिकाणी वाडेगावचा दुसरा आयकॉन वैभव सर. या ठिकाणी वैभव सर पण चांगल्या प्रकारे फलंदाजी करतात. बघूया बॉलिंगच्या भार सांभाळण्यासाठी येतोय तरी कोण. 12 बॉल मध्ये 39 धावा. बॉलिंगला येतोय तो रोहन मिचेल स्टार्क. आणि या ठिकाणी नो बॉल. बूट बॉलिंग साठी काढला तर हरकत नाही ना. बूट घालून बॉलिंग करा भाऊ, शूज घालून बॉलिंग करा. अंपायर डिसिजन. शूज घालून बॉलिंग करा. या ठिकाणी नो बॉल फ्री हिट. या ठिकाणी शूज काढून जर बॉलिंग केली तर नक्की 5 रनांची पेनल्टी लागेल. आणि अंपायर या ठिकाणी डिसिजन देतील. नो बॉल. मागे गेला नाही बॉल, तो मागे गेला नाही. पुन्हा एकदा तुम्ही चेक करू शकता युट्यूबला, tenniscricket.in ला बघू शकता. बॉल लागलाय तो कंपाऊंडला. आणि थांबा, धाव संख्या झाली ते 27 धावा. नाही, नाईट पॅन्ट टी शर्ट लोअर या ठिकाणी कंपल्सरी असल्यामुळे 5 रनांची पेनल्टी या ठिकाणी लागलेली आहे. ती लागलेली आहे त्या पारखेड संघाला. आणि 5 धावा. थांबा थांबा, वाईट नो बॉल आहे ना. नो बॉल फ्री हिट. 5 रन या ठिकाणी वाढवलेले आहेत.
आणि या ठिकाणी वाईड साठी रिव्हर केला आहे तो वीर महाराणा रेप्पर करतोय तो वाईड बॉल बघा. आणि या ठिकाणी फेअर डिलिव्हरी बॉल आहे मिडल स्टंप वरून बॉल गेलाय. त्या संख्या जाऊन पोहोचली आहे ते 32 धावा 32 धावा 9 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. आणि या ठिकाणी टोलवलेला आहे जबरदस्त असा फटका. बॉल जातो तो सीमा पार बॉल जातो तो चौकार. आणि पुन्हा एकदा दिशा येईन चेंडू वाईड बॉल. क्या बात है जबरदस्त असा हेलिकॉप्टर आणि मारला तो षटकार. मैच में अभी भी जान बाकी है. तुषार है तो मुमकिन है. जबरदस्त फलंदाज आहे तो ऐकन खेळाडू जबरदस्त करतोय तो तुषार. तुषारच्या बॅट मधून येतोय तो हेलिकॉप्टर षटकार. आणि या ठिकाणी मारला तो लांब लचक षटकार. या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी करतोय तो तुषार. तुषारकडे स्ट्राईक द्यावी लागेल. वैभव सर मध्ये ते काबिलियत आहे परंतु वैभव सर आता सेट झालेले नाही. सेट झालेला ते तुषार. आणि काय फलंदाजी करतोय तो अप्रतिम फलंदाजी करतोय तो तुषार. 6 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. दर्शक या ठिकाणी उत्सुक आहेत. वीर महाराणा जिंकेल काय खेळ जिंकेल बघूया एका ओव्हर नंतर. आणि सर्व टीमला दोन्ही टीमला सूचना आहे की लवकरात लवकर मॅच चालू करा अन्यथा तुम्हाला या ठिकाणी लेट होईल.
आणि या ठिकाणी बॉल बॉल फेका बॉल. आणि 2 धावा एक्स्ट्रा. एक बॉल मध्ये 2 धावा झालेल्या आहेत. 5 बॉल मध्ये पाहिजे त्या 14 धावा. आणि या ठिकाणी सिंगल घेतलेला आहे तुषार काळ्या स्ट्राईक. आणि तुषार 2 षटकार मारा आणि मॅच जिंकून जावा. 4 बॉल मध्ये 13 धावा. तुषार है तो मुमकिन है. षटकार मारेल तो 2 बॉल मध्ये 2 षटकार मारण्याची काबिलियत आहे त्या तुषार मध्ये. क्या बात है रे बात. जबरदस्त असा षटकार आहे. जबरदस्त असा फटकार आहे. तुषारच्या बॅट मधून येतो तो हेलिकॉप्टर शॉट. महेंद्र सिंह धोनी है तो मुमकिन है. क्या बात है पवन. क्या बात है तुषार. जबरदस्त असा फटकार. ऐकॉन असावा तर असा तुषार जबरदस्त मारतोय तो षटकार. आणि या ठिकाणी बॉल जातोय तो मिस होतोय तो. तुषारच्या बॅट वर नक्की येणार एक षटकार. नक्की येणार एक षटकार. 2 बॉल 7 धावा. सुपर ओव्हर पण आपल्याला या ठिकाणी मिळले. पाहण्यासाठी उत्सुक आहेत दर्शक. वाईट प्लस 2 धावा. चांगल्या प्रकारचं डिसिजन या ठिकाणी अंपायरचं. वाईट प्लस 2 धावा. एका षटकारची आवश्यकता फक्त. आणि तुषार आहे तर मुमकिन आहे. आणि रप्पर केलाय तो. रेफर आहे का. वाईड बॉल साठी चॅलेंज करतोय तो. क्लिअर वाईट बॉल. क्लिअर वाईट. युट्यूबला तुम्ही घरी गेल्यानंतर पाहू शकता. सर्व या ठिकाणी फेअर डिसिजन. अंपायर डिसिजन. जबरदस्त असं डिसिजन. आणि 2 बॉल मध्ये 1 षटकार मारा. 1 चौकार मारा. 4 रन 2 बॉल. तुषार आणि या ठिकाणी मारला तो षटकार. जातो तो षटकार. जबरदस्त असा षटकार. आणि वीर महाराणा क्या बात. सेमीफायनलला जातो तो वीर महाराणा. वीर महाराणा सारखे खेळले ते. जबरदस्त खेळले ते वीर महाराणा. वाडेगाव आणि चांगल्या प्रकारचं सेलिब्रेशन या ठिकाणी. तुषार क्या बात आहे. मॅन ऑफ द मॅच तुषार. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी तुषार येईल. आणि तुषार आपली ट्रॉफी घेऊन जाईल. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड तुषार. फार सदानंद तायडे या ठिकाणी त्यांना अवॉर्ड देतील मॅन ऑफ द मॅच चे. तुषार जबरदस्त खेळला भावा. मॅच जिंकवून दिली.